नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय घरोघरी मातीच्या चुलीचा आजचा एपिसोड. आजच्या एपिसोडमध्ये त्यांनी विशेष काही असं दाखवलेलं नाही आहे, पण शेवटी ना आपल्याला एक सरप्राईज मिळणार आहे किंवा एक गुगली टाकली आपल्यासमोर अचानकच. तर इथे बघा, ऋषिकेश विचार करत बसलाय की नानासाहेबांशी कसं बोलायचं, कारण विषय तसा नाजूक आहे आणि शेवटी ते बाबा आहेत आणि त्यांनाच मी कसं विचारायचं की असं कुठल्या बाईबद्दल आणि तुमच्या आयुष्यात कुठली बाई आहे का असं वगैरे कसं विचारायचं, आणि आईसाठी मला हे विचारावं तर लागणार आहे असं म्हणून तो इथे विचार करत बसतो. जानकी त्याला म्हणते की तुम्ही लहान असताना कसं बोलायचा तसं बोला, आणि म्हणून ती कागद पेन आणून देते त्यांच्यासमोर आणि तो लिहायला सुरुवात करतो. पण तो प्रिय नानासाहेब एवढंच लिहितो आणि त्याला पुढे लिहायला जमतच नाही. तो इथे परत रडायला लागतो. खरंच असं सत्य कळल्यावर मुलाची अवस्था काय होऊ शकेल आपण विचारच न केलेला बरा ना. खूप खूप इमोशनल आणि हर्ट होण्यासारखी गोष्ट आहे. त्यामुळे तो खूपच असा हळवा झाला इथे या गोष्टीबद्दल विचार करताना की नानासाहेबांच्या आयुष्यात दुसरी कोणतरी बाई आहे किंवा काय, आणि आईसाठी म्हणून तो इथे परत इथे आपले डोळे पुसतो आणि लिहायला चालू करतो, कारण जानकी त्याला धीर देत असते. इथे जानकीची एक गोष्ट मला आवडली, ती पण स्वतः हादरली आहे पण ती स्वतःला स्टेबल ठेवायचा प्रयत्न करून आपल्याबरोबर ऋषिकेशला पण इथे खूप सांभाळते. हेच तर प्रेम असतं ना नवरा बायकोंचं. तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. तर इथे हा पत्र लिहितोय तर इकडे आजी येते आणि ऐश्वर्याला म्हणते, काय तू काय म्हणत होतीस, मोठा बॉम्ब फुटणार आहे, इकडे साधी सुतळीसुद्धा फुटलेली नाही आहे आणि नेमकं काय घडणार आहे. तर इथे ऐश्वर्या म्हणते, अहो आजी, ऋषिकेश आणि जानकीला नेमकं काय कळलं आहे तेच मला माहिती नाही आहे. केवढं कळलं आहे आणि काय कळलं आहे ते मला माहिती नाही आहे, पण होईल, लवकरच बॉम्बस्फोट होईल, तुम्ही काळजी करू नका. आज गोंधळ आहे ना, तर गोंधळाच्या दिवशी काहीतरी गोंधळ नक्कीच होईल असं म्हणून ती इथे आजीला सांगतीये. बघूया आता ही नेमकं काय गोंधळ घालणार आहे ते गोंधळाच्या दिवशी. आणि ते दोघी मिळून बाहेर जातात आणि इथे चालू असतं बोलणं ह्या दोघींचं की नेमकं आता कसं करायचं आहे, काय करायचं आहे. तर आजी लगेच म्हणते, कशी तू हो पुढे, मी आहे तुझ्या पाठीशी. त्यांनी जरी काही नाही केलं तरी मी काहीतरी करेन, कारण मी ह्या प्लॅनसाठी खूप मेहनत घेतलेली आहे, त्यामुळं मला हा प्लॅन आता सक्सेसफुल करावाच लागणार आहे असं ती इथे आजीला सांगते. खरंच तिनं मेहनत घेतलेली आहे बरं का प्रेक्षकांनो. किती डोकं वापरलं आहे त्या माणसाला उभं करणं आणि नंतर ते फाईल गायब करणं, हिम्मतरावांना हे करणं, बाळासाहेबांची मदत घेणं, या सगळ्या गोष्टी तिने एवढ्या केल्या आहेत. त्यामुळे ती म्हणते की माझा हा प्लॅन मी सक्सेसफुल करणारच. तर इकडे बघा, इकडे ऋषिकेश आता पत्र लिहितोय, त्याच्या मनात जे काही प्रश्न आहेत तो इथे तो विचारतोय आणि तो जानकीला म्हणतो की जानकी, काहीतरी भावनेच्या भरात चुकीचा शब्द गेलाय का बघ जरा वाचून, कारण मला असं पण नाही करायचं आहे की मी चुकीचा शब्द त्यांच्यावर उच्चारू शकेन किंवा त्यांना चुकीचं ठरवू शकेन. तर जानकी म्हणते, नाही, तुम्ही तुमच्या भावना व्यवस्थित व्यक्त केलेल्या आहेत, काही चुकलेलं नाही आहे, आपण हे पत्र नानासाहेबांना नेऊन देऊया. आता इथे ऐश्वर्याला नेमकं कळत नाही आहे की ह्यांनी नेमकं काय ऐकलं आहे आणि या सगळ्यातनं जानकी काहीतरी नक्की मार्ग काढेल, प्रकरण सामोपचाराने मिटवेल असं तिला वाटतं आहे. त्यामुळे इथे तिच्या डोक्यात वेगळाच प्लॅन काहीतरी चालू आहे. तर इथे या दोघांनी खूपच इमोशनल झालेत दोघं, पण पत्र लिहून झालं आहे आणि मग ते पत्र घेऊन आता ते नानासाहेबांकडे जाणार आहेत. खूपच कठीण प्रसंग दाखवला दोघांवर, पण ते आपल्या मनात असलेलं दुःख किंवा टेन्शन, त्रास जो काही आहे तो समोर आणत नाही आहेत. हे एक त्यांच्याकडे असणारं कसबच म्हणायचं. आणि त्यांना त्यांच्या आईची काळजी वाटते आहे की, म्हणजे सुमित्राईंची काळजी वाटते की त्यांना हे कळल्यावर काय होईल हा विचार त्या दोघांच्या मनात येतो आहे. पण बिचाऱ्यांना हे माहिती नाही आहे की तिला ऑलरेडी माहिती आहे की पार्वती कोण होती आणि हे सगळं आणि हे प्रकरण काय ते, आणि हे पत्र आता आपण नेऊन देऊया असं यांचं बोलणं इथे चालू असतं. तर इकडे लगेच ऐश्वर्याचे डोळे मोठे होतात. ती त्यांच्या रूम बाहेर जाऊन ऐकत असते की या दोघांचं काय चाललंय. पत्र तर नानासाहेबांनी एकट्यात वाचलं तर सगळ्यांसमोर कसं येणार हा प्रश्न तिला पडलेला आहे. आणि इकडे बघा, सुमित्राई सांगतायत की आता देवदर्शन व्यवस्थित झालं, गोंधळ झाला की कार्याची संपन्नता झाली, आपलं कार्य संपलं. तर लगेच ऋषिकेश जानकी दोघं मिळून इथे आत येतात आणि काय काम होतं, दोघं मिळून आला असं म्हटल्यावर दोघं एकमेकांकडे बघतात. ऋषिकेश ते पत्र नानासाहेबांच्या हातात देतो
नानासाहेब पत्र उघडून वाचणार तेवढ्यात ऋषिकेश थांबवतो त्यांना आणि असं नको एकट्यात वाचा असं तो सांगत असतो इथे त्यांना. तर इकडे ऐश्वर्या खाली आली आणि ती विचार करते पत्रात नेमकं काय लिहिलं असेल यांनी, आणि पत्र जर नानासाहेबांनी वाचलं आणि नंतर त्यांच्याशी बोलणं झालं तर हे सगळं सामोपचाराने मिटेल. आणि मग सारंग आणि शर्वरीला कसं कळेल, त्यांना पण कळलं पाहिजे ना की हा भाऊ जेवढं प्रेम करतायत ते सगळं सावत्र आहेत आणि मग मोठेपणा राहणार नाही आहे जानकीचा, कारण मग ती मोठेपणा मला शिकवायला येणार नाही. खरी गम काय माहिती आहे का प्रेक्षकांनो, हिलाच मोठेपणा मिळत नाही म्हणून हिचं इथे कुसू होतंय, कसं होतंय तिला. तर इकडे नानासाहेब असे म्हणतायत की नेमकं काय झालंय, काही अडचण आहे का, तर समोरासमोर बसून बोलूया आपण, तू सांग ऋषिकेश, आपण शांतपणे बोलू शकतो. तेवढ्यात जानकी लगेच बाजू घेते आणि म्हणते नानासाहेब तुमच्याशी बोलायचं असलं की ऋषिकेश पत्रातूनच बोलतात ना, तसंच काहीसं पत्र आहे ते तुम्ही वाचा शांतपणे आणि मग उत्तर द्या. तेवढ्यात सुमित्राई म्हणतात काय रे, काही असं मला कळू नये असं आहे का त्याच्यात जे एकट्यात वाचायला सांगतोयस ते. सध्या तरी सुमित्राईंच्या प्रश्नावर ह्या दोघांचं कोणीच उत्तर देत नाही. तर इकडे बघा ऐश्वर्या विचार करते. तेवढ्यात सारंग आणि गुलाब येत आहेत आणि म्हणतायत गोंधळी आलेत आणि मी त्यांच्या चहा पाण्याचं बघतो, तुम्ही दादा वहिनी आणि नानासाहेब आणि आईला बोलवून आणा असं तो सांगतो. आणि इकडे ही 10 अडकण येते, गोंधळी आलेले आहेत. इकडे सुमित्राही सांगत असतात की आता वेळ नाही आहे, गोंधळी कधी पण येतील. तेवढ्यात ऐश्वर्या येते आणि म्हणते की कधी पण येतील नाही, ते आता आलेले आहेत. आणि सगळी बाहेर जात असतात. ती बघतच असते की पत्र कुठे ठेवलं आहे वगैरे. तेवढ्यात नानासाहेब जे काही आहेत ते दारात जातात आणि म्हणतात आलो ते पत्र ठेवून येतो. आता या नानासाहेबांना एवढं सुद्धा कळू नये का की पत्र त्याने कॉन्फिडेन्शियल म्हणून दिलं आहे आणि कुणासमोर ते बोलतायत वगैरे. पण ठीक आहे, कारण त्याच्यावरूनच ऐश्वर्याला क्लू मिळेल ना नानासाहेब ते पत्र कुठे ठेवतायत वगैरे. तर इकडे गोंधळ मांडून तयार झालेला आहे, गोंधळाची सगळी पूजा झालेली आहे. ऋषिकेश जानकी येत आहेत, गोंधळाला हळदी कुंकू म्हणजे देवीच्या मूर्तीला हळदी कुंकू वगैरे घालतायत. आणि मग गोंधळी म्हणतो की ह्यांची गाठ बांधा म्हणून. मग शर्वरी येते आणि नेहमीप्रमाणे ती गाठ बांधते आणि उखाणा घेते. तरी ते असं भक्तिमय वातावरण झालं आहे. पण या भक्तिमय वातावरणात सुद्धा प्रत्येकाच्या मनातले विचार वेगवेगळे आहेत. नानासाहेब सुमित्राई यांच्या मनात भक्तीचे विचार आहेत पूर्णपणे, ऐश्वर्याच्या डोक्यात कटकारस्थान आहे आणि ऋषिकेश जानकी मात्र नेमकं आता पुढे काय होईल या विचारात त्यांना असं ते देवीची प्रार्थना करतात की भयानक काहीतरी नसू द्या असं म्हणून ते इथे देवीची प्रार्थना करतायत. छानपैकी अशी गोंधळाची पूजा मांडलेली आहे, भक्तिमय वातावरण झालं आहे. गोंधळाला सुरुवात करतायत. तिकडे इथे शर्वरी त्यांची गाठ बांधते, सगळ्यांना हळदी कुंकू लावून झाले, भंडारा लावून झाला आहे सगळ्यांना. आणि मग त्याच्यानंतर इथे गोंधळाला सुरुवात होते, ड्युटी पेटवली जाते आणि मग गोंधळ म्हणायला सुरुवात करतो. देवीचा उदो चालू असतो. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय म्हणून त्यांना वंदन केलं जातं, देवीला वंदन केलं जातं. आणि मग एकच गोंधळ चालू होतो, तो म्हणजे देवीचा. आणि सगळे त्या भक्तिमय वातावरणात लीन झालेले असतात. ऐश्वर्या मात्र इथे टाळ्या वाजवताना अशा कशा वाजवते तुम्ही बघालच पुढे. जानकी डोळ्यात पाणी आणून देवीची प्रार्थना करते, गोंधळी इकडे झांज वाजतीये, गोंधळी गोंधळ म्हणतायत. सगळे असे छान प्रसन्न मूडमध्ये आहेत. ऋषिकेश जानकी सुद्धा प्रयत्न करतायत की काय नेमकं कसं होईल या गोष्टीचा तो विचार करतायत. जानकी मात्र भक्तिभावाने देवीची आराधना करते की जे काही होईल त्यातनं पुढे जायची ताकद दे. पण तिलासुद्धा ते सगळ्या गोष्टी आठवत आहेत देवीला नमस्कार करताना की ती हिम्मत काका आणि नानासाहेबांचं रूममध्ये ऐकलेलं बोलणं, तो नानासाहेबांचा आणि पार्वतीबाईंचा फोटो, या सगळ्या गोष्टी तिच्या डोक्यात फेर धरून नाचतायत. पण ती देवीशी प्रार्थना करते. आणि इकडे बघा ऐश्वर्या कशी टाळ्या वाजवते की आता इथून पुढे सगळं मी खेळणार काय असेल ते, असं तिच्या डोक्यात इथे चालू आहे. आणि ती अशा जोरजोरात टाळ्या वाजवते, इथे भक्ती कैल्याची दिखावा करते ती, पण असं तिच्या मनात कपट आहे. इकडे देवीच्या म्हणजे त्या कवड्या आहेत, त्यांच्या गळ्यातल्या कवड्यांच्या माळा आहेत, या सगळ्यांवरून बारीक कॅमेरा फिरवला आहे आणि ह्यामध्येच त्यांनी याचा एपिसोड अक्षरशः घालवल्याचा प्रयत्न केला आहे. इकडे ऋषिकेशला पण तो हिम्मत काकांना कसं ओरडत असतो ते आठवतंय, हिम्मत काका जे सांगतात ते आठवत असतं. आणि त्याच्या हातातून ती ड्युटी पेटवताना हात खाली जातो त्याचा, तर त्याला जानकी आधार देते आणि म्हणते की अहो आपल्या मनामध्ये जो काही गोंधळ आहे तो आपल्याला चेहऱ्यावर आणायचा नाही, आणू द्यायचा नाही आहे. एवढ्यात आपल्या मनातली खळबळ ही मनातच ठेवायची, त्यामुळे
त्यामुळे तुम्ही चेहऱ्यावर काही दाखवू नका, तुम्ही स्ट्रॉंग राहावा असं ती त्याला इथे समजावते आणि मी आहे तुमच्याबरोबर असं ती त्याला सांगते. प्रेक्षकांनो, हेच तर प्रेम आहे ना, आणि हीच ताकद आहे प्रेमाची की एकमेकांना साथ दिली पाहिजे आणि ती साथ व्यवस्थित देत आहेत. ओवी शर्वरी आनंदाने टाळ्या वाजवत आहेत, इथे गोंधळात त्या दंग होऊन गेल्यात आणि कुणाकुणाच्या नावाने गोंधळ घालायचा असे ते गोंधळी विचारतो. तेवढ्यात ओवी उठते आणि म्हणते की ओवीच्या नावाने गोंधळ घाला म्हणून. तर लगेच गोंधळी म्हणतात की ओवीच्या हट्टापायी झाला लग्नाचा कार्यक्रम आणि तिच्यासाठी होऊन जाऊ दे गोंधळ असं वगैरे ते म्हणतात. शर्वरी उठते, शर्वरी पण आपलं नाव सांगते की माझं नावाने गोंधळ घाला. मग करवली असते, तिच्या करवलीच्या नावाने इथे गोंधळ घातला जातो. गोंधळी करवलीच्या नावाने इथे करवली शर्वरीच्या नावाने गोंधळ घाला असं ते इथे सांगतात त्यांना आणि असं चालू असतं त्यांचं. तेवढ्यात सारंग उठतो, सारंगसुद्धा आपलं नाव सांगतो आणि सारंगरावांच्या नावाने गोंधळाला ये वगैरे असं. आणि आजी सगळीकडे असं बघतीये, शांत आहे आजी. तेवढ्यात बघा इथे प्रेक्षकांनो ऐश्वर्या उठले आणि इथे तिने पहिली गुगली टाकलेली आहे. ती उठली आहे, सारंगकडनं ती पैसे घेते गोंधळात घालायसाठी, त्यांच्या ह्याच्यात घालण्यासाठी आणि पैसे घालून झाल्यानंतर ती एकदम पार्वती नाव एवढंच सांगते आणि गोंधळी काय ऐकत नाही, त्यामुळे तो डायरेक्ट म्हणतो की पार्वतीच्या नावाने गोंधळाला ये. आता पार्वती हे नाव ऐकल्यानंतर सारंगच्या डोक्यावर प्रश्न पडलाच, पण नानासाहेब सुद्धा खडबड उठतात आणि तेवढ्यात तिथे असं लाईट गेलेले दाखवलेत. इथे सुमिताईंना पण टेन्शन आलंय, आजी तर चाटच पडल्यात, हिनं डायरेक्ट असं का सांगितलं वगैरे. तर पार्वतीचं नाव ऐकून इकडे जानकी ऋषिकेशला सुद्धा धक्का बसलाय आणि वातावरणात एकदम बदल त्यांनी दाखवलाय. पूर्ण अंधार म्हणजे लाईट गेलेत आणि असं विजा चमकतायत. ओवी घाबरून शर्वरीला चिकटते आणि प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये इकडे जानकी विचारते ऐश्वर्याला की तू नेमकं मुद्दामून केलंयस ना वगैरे असं ती इथे भांडण्यासारखं विचारते. तेवढ्या तिथे सुमित्रा येत आहेत आणि म्हणतात की काय झालं. तर लगेच जानकी म्हणते की ऐश्वर्याने मुद्दामून पार्वती नाव घेतलं, पण लगेच सुमित्राई म्हणतात की तिला कुठे माहिती आहे पार्वती कोण आहे ते, ती कशाला नाव घेईल. आणि इकडे बघा प्रेक्षकांनो नानासाहेब आणि हे बोलतायत सुमित्राई आणि त्याच्यानंतर नानासाहेब ऋषिकेशच्या रूममध्ये दाखवले जाताना जानकी इथे ऋषिकेशला सांगते की पार्वती कोण आहेत हे बहुतेक आईंना माहिती आहे आणि नेमका सगळा गोंधळ आहे आणि नेमकं काय होईल ते जाणून घेण्यासाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बघत राहा.